नमस्कार मित्रांनो, राम राम, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय संविधान. मित्रांनो, तुम्ही बघता जे कबड्डीच्या मॅचेस आपल्या चालू आहेत. औद्योगिक व व्यावसायिक कामगारांच्या 29व्या व महिलांच्या 24व्या खुल्या कबड्डी स्पर्धा 2025-2026. मित्रांनो, आपला पहिलाच राऊंड होता. पहिल्याच राऊंडमध्ये आपल्या विरुद्ध सिमेन्स लिमिटेड मुंबई उपनगर ही टीम होती. ह्या टीमला आपण 48 पॉईंटने विजय मिळवलेला आहे. मित्रांनो, पहिल्याच दिवशी जबरदस्त अशी मॅच बघायला भेटली. त्यांचे 8 पॉईंट होते आणि आपले 48 पॉईंट होते. आणि विशेष करून मित्रांनो सांगायचं म्हटलं तर विचार करा, कबड्डी खेळण्यासाठी मॉर्निंग शिफ्ट करून आपले सुरक्षा रक्षक हे ग्राउंडवर पोचलेले आणि बरेच सुरक्षा रक्षक जे आहेत ते आपले कबड्डी खेळून नाईटला सुद्धा गेलेले आणि आपल्या मंडळाने आपल्याला थोडं ज्या आपल्या आस्थापना आहेत त्या आस्थापनावर लेटर पण पाठवलेले किंवा हे जे सुरक्षा रक्षकांनी कबड्डीमध्ये भाग घेतलेला आहे त्यांना टायमामध्ये थोडी सवलत देण्यात यावी. तर त्या अनुषंगाने मित्रांनो खरंच जबरदस्त असं बघण्यासारखी मॅच होती. तुम्ही बघू शकताय आपली टीम समोरच्या जे आहे सिमेन्स लिमिटेड मुंबई जबरदस्त असं खेळ दाखवलेला आहे. मित्रांनो, खरंच बोलतो ना आपण, खेळ कोणताही असो, जर जिद्द असली, चिकाटी असली तर 100% मॅच विजयी होण्याचे चान्सेस आपलेच असतात. तर आपण स्वतः व्हिडिओ बनवून जे आपले सुरक्षा रक्षक आहेत त्यांचं बोलतो ना की एक वेगळीच मजा असते. मित्रांनो, आज आपलं सहकारी ग्राउंडवर खेळताना आणि एवढं जबरदस्त असं दाखवत आहे, उत्कृष्ट खेळाडू म्हणून ग्राउंडवर गाजवत आहेत. खरंच धन्यवाद त्या सर्वांना की जबरदस्त असं खेळ म्हणजे बघण्यासारखा होता. मित्रांनो, तुम्ही बघू शकता व्हिडिओ काही जास्त मोठा नाही आहे, शॉर्टकट बनवलेला आहे, पण जबरदस्त मॅच झालेली आहे. आणि मित्रांनो, आपल्या महिला सुरक्षा रक्षक फर्स्ट टाइम ग्राउंडला उतरल्या होत्या. तर विषय असा झाला की माऊली स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या कबड्डी प्लेयर होत्या. तर त्यांच्यासोबत आपली मॅच होती पहिलीच. तर पहिलंच वर्ष होतं, त्याच्यामुळं पहिली मॅच ही आपल्या महिला सुरक्षा रक्षक ज्या आहेत त्या बाहेर निघालेल्या आहेत, म्हणजे हरलेल्या आहेत. तर आपली पुरुषांची टीम पहिल्या फेरीत विजय झालेली आहे. मित्रांनो, परत गुरुवारी आपण माझगाव डाक्स मुंबई उपनगर यांच्याशी आपली टप होणार आहे. तर मित्रांनो तेव्हा बघूया, असाच जर खेळ दाखवला तर दुसरी फेरी पण आपण विजयी होऊ अशी मी अपेक्षा करतो. आणि विशेष करून मित्रांनो प्रदीप पाटील असतील, त्याच्यानंतर मंदार पाटील असेल, मयुरेश गुज्जर असेल, त्याच्यानंतर तुमचं सुहास सावंत असतील, सचिन बनगर असतील, किरण मोरे असतील, योगेश भिलारे असतील, युवराज घोडसे असतील, त्याच्यानंतर नितीन साडेकर असतील. मित्रांनो, जबरदस्त असं खेळ. त्याच्यानंतर निखिल तोडकर असेल, त्याच्यानंतर बरेच आपले प्लेयर असे उतरलेले ग्राउंडला दिसत आहेत. मित्रांनो, तुम्हाला योगेश भिलारे असतील, जितेश चव्हाण असतील, त्याच्यानंतर मंदार पाटील आहे, अभिषेक मरेड्डी आहे, बरेच असे. मित्रांनो, ह्यावर्षी आपल्याला रिस्पॉन्स जबरदस्त भेटलेला आहे आपल्या सुरक्षा रक्षकांचा, त्या अनुषंगाने आपण उतरवलेले आहे. मित्रांनो, आपण चान्स देणार होते 2 टीमचा, पण मंडळाने आपल्याला म्हणजे 3 टीम होणार होते महिलांची पकडून आणि 2 पुरुषांच्या, पण आपण एक टीम कॅन्सल केलेली आहे. तरी पण आपण ह्या टीममध्ये जो तब्बल 15 लोक घेतलेले आहे. तर सर्वांना आपण चान्स देणारच आहे. स्वतः मी पण होतो, पण मित्रांनो बघा, आता आपलं यूट्यूब चॅनल असल्यामुळं, आपण सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असल्यामुळं संघप्रमुखचं भूमिका आपण निभवलेली आहे तिथं. आणि व्हिडिओ किंवा मग आपल्या सुरक्षा रक्षकांना थोडंफार प्रोत्साहन देणे, थोडीफार सूचना वगैरे ह्या गोष्टी सर्व आपण म्हणजे हँडल केलेलं आहे. मित्रांनो, तर माझ्यासोबत माझे सहकारी पण होते, त्यांचं पण खरंच मनापासून धन्यवाद. आपले मंडळाचे सिंगम लक्ष्मण पवार हे सुद्धा होते, त्याच्यानंतर डोके साहेब होते, आपले परेडचे जे कमांड देतात राऊत सर, पाटील सर, मांढरे सर हे सुद्धा उपस्थित होते आणि आपली टीमसुद्धा परेडसाठी तिथं उपस्थित होती. मित्रांनो, खरंच एकदम मोलाचा जबरदस्त होता. मित्रांनो, बोलतो ना, कोणताही खेळ असो, ग्राउंडमध्ये उतरल्यानंतर आहे ना, जे प्लेयर आहेत त्यांना वेगळीच एनर्जी येते. मित्रांनो, खरंच कबड्डीच्या याच्यामध्ये जे आपण प्रो कबड्डी बघतो,
टी व्हीमध्ये बघण्यापेक्षा किंवा असं डायरेक्ट लाईव्ह बघणे किंवा डायरेक्ट उतरणे याच्यात भरपूर फरक आहे मित्रांनो. थोडीफार इजा होते, कुठं कुठं कोणाचा पाय फ्रॅक्चर होतो, कोणाचा हात फ्रॅक्चर होतो, कोणाचे मान लचकते, कोणाचं काय होतं. पण मित्रांनो खेळ आहे. जिद्द असते खेळायची आणि खेळण्यामध्ये वय मर्यादा नसते मित्रांनो. आज आपले सुरक्षारक्षक तुम्ही बघताय 2-3 सुरक्षारक्षक 40+ आहेत किंवा 40 आहेत किंवा 40च्या आतमध्ये आहेत मित्रांनो. प्रदीप पाटीलने खरंच पहिल्याच मॅचमध्ये जबरदस्त असा परफॉर्मन्स दाखवलेला आहे. उत्कृष्ट पकड म्हणून आपण त्यांना बोललं बी तरी चालेल. प्रदीप पाटील रायगडवाले आहेत मित्रांनो. रायगडचा नाद नाही करायचा. रायगडचे जे प्लेयर आहेत कबड्डी प्लेयर ते खरंच खतरनाक आहे मित्रांनो. धुराडा निसता नान करा पण आमचं कुठं असं रायगडवाल्यांचं हे मित्रांनो. खरंच बघताय तुम्ही कशी पकड, त्याच्यानंतर राईड्स वगैरे सर्व एकदम जबरदस्त असते. आपले जे प्लेयर आहेत, आपले जे सुरक्षारक्षक आहेत ते जबरदस्त अशी उत्कृष्ट कामगिरी करताना आपल्याला व्हिडिओमध्ये दिसत आहे. खरंच प्राऊड फील होतं मित्रांनो. आपल्याला काहीच नको आहे मित्रांनो. आपल्याला आपले जे सुरक्षारक्षक आहेत त्यांना कुठंतरी पुढच्या इंटरनॅशनल कबड्डीच्या मॅचेस असतील किंवा प्रो कबड्डी असेल तिथं आपला एक तरी सुरक्षारक्षक गेला पाहिजे. हेच माझं वैयक्तिक मत आहे आणि असाच सपोर्ट जोपर्यंत मी मंडळात आहे तोपर्यंत करत राहील आणि माझ्या सुरक्षारक्षकांना मी एकत्र आणण्याचा प्रयत्न करील. मित्रांनो तूतूमय होते थोडीफार. कसं आहे प्रत्येकाचा स्वभाव हा वेगळा वेगळा असतो, पण सांभाळून घ्यावं लागतं कारण की हा खेळ आहे. या खेळमध्ये सर्वांच्या टीमवर्कनेच आपल्याला ऐकून सर्व प्रॉब्लेम सॉल्व करावा लागतो मित्रांनो. बघा खरंच तुम्ही बघू शकताय मॅच. तर आता परत आपली गुरुवारी 9 वाजता मॅच आहे मित्रांनो. माझगाव डाक्स मुंबई उपनगर विरुद्ध सुरक्षारक्षक मंडळ ठाणे जिल्हा. मित्रांनो आपल्या धुळे नंदुरबार जळगाव इथली सुद्धा टीम आलेली आहे मित्रांनो. त्यांची आज शक्यतोवर मॅच आहे. तर खरंच जबरदस्त खेळलेले आहेत आपले सुरक्षारक्षक. तर आपण पुढचा जो सामना होणार आहे गुरुवारी त्या सामन्यासाठी हे जे आपले सुरक्षारक्षक कबड्डी प्लेयर पण आहेत त्यांना आपण खूप खूप शुभेच्छा देऊ. आणि खतरनाक अशी मॅच झालेली आहे. नुसता दुराडा